तर मित्रांनो, आज आपण एका सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी तुम्ही ह्या शिळा पाहू शकता। खूप मोठ्या पद्धतीच्या शिळा सिद्धेश्वर देवस्थान कारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पाणी एकदमच मित्रांनो नितळ आणि काळशार पाणी आहे। मोठाली पद्धतीच्या दगडांमध्ये शिळांमध्ये बनवलेलं हे बारव आज आपल्याला पाहायला मिळालं। एकदम सुंदर पद्धतीचं वाटणारं हे तीर्थक्षेत्र आपल्याला तालुका धारूर जिल्हा बीड या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि या ठिकाणी बाबांनी आपल्याला खूप हेल्प केलेली आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी। तर माऊली महाराज जे चाकरवाडीचे आहेत, बीडमध्ये एकदम मोठं नाव आहे। तर ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असायचे आणि इथून दर्शन घेतल्याशिवाय ते पुढे जात नसायचे। अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला या ठिकाणी आल्यावर समजलेला आहे। तुम्ही काय म्हणलात? अच्छा, हां हां, विरगळ, जे की जुने लढाई करणारे राजे वगैरे होते त्यांचं जे दगडावर काढलेलं आहे ते विरगळ या ठिकाणी पाहायला मिळते। चला आजोबा दाखवा आम्हाला। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता मार्गक्रमण करत पुढे चाललेलो आहोत। चुन्यामध्ये आणि विटामध्ये सोबतच मोठ्या पाषाणामध्ये बनवलेल्या ह्या नैसर्गिक पायऱ्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आणि आता आपण विरगळ पाहण्यासाठी अच्छा पूर्ण अच्छा या ठिकाणी हो या ना इकडं। तुम्ही तिकडं कसं येणार आहे? मी एकदम सुंदर पद्धतीचं मित्रांनो शिवालय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि खूप सुंदर पद्धतीचं या ठिकाणी 250 नागा साधूंचं या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे। तुम्ही कोणतं? अच्छा, ते विश्वनाथांचं मंदिर आहे। अच्छा, आणि हे समोरचं बळी म्हणजे बळेश्वर म्हणजे महादेवाचाच अवतार आहे। अच्छा, हे हेमाडपंथी आहे। अरे बापरे, खतरनाक। आता त्याला डबल आम्ही दुरुस्ती केली, पुनरुज्जीवन केलेलं आहे। अच्छा, हे सगळं शिळांचंच आहे। खतरनाक। हे म्हणजे फक्त कलर तुम्ही मागून दिलाय? अच्छा, वरचं सभा मंडप बांधलंय, बाकीचं सगळं जशाल तसं आहे। हां हां, मित्रांनो पाहू शकता। अच्छा, खूप सुंदर पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला जुन्या वास्तू पाहायला मिळत आहेत। आमचा बीड जिल्ह्याचा जो पावन इतिहास आहे, जिथे की खूप सारे देवदेवता येऊन गेलेले आहेत, तर ह्याला विरगळ म्हणतात आणि हा जो आपल्याला घेऊन आलेले आहेत। धन्यवाद बाबा, तुमच्यामुळं विरगळ पाहायला भेटते आपल्याला। विरगळ म्हणजे मित्रांनो, ज्या ठिकाणी जुने राजा महाराजे पराक्रम गाजवत असत, तर कुणी वीरगतीस प्राप्त झालं तर अशा पद्धतीनं विरगळ आपल्याला पाहायला मिळायची। वरच्या कडीला शंभू महाराजांचे जे शिवलिंग आहे ते आपल्याला शिवलिंगवरी पाहायला भेटतं। सेकंडमध्ये जे स्वर्गामध्ये देव जात आहेत आणि लास्टला जे आहे लढाईचं औषध, अशा पद्धतीचे खूप सारे विरगळ आपण पाहिलेले आहेत। अच्छा, त्याच्यानंतर मित्रांनो समोर आपल्याला हे सिद्धेश्वर नाथांचं मंदिर पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आल्याच्या नंतर जुन्या आणि पुरातन पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी खूप सारे दृश्य पाहायला मिळाले। एकदम जुन्या मूर्त्या ज्या आहेत ह्या शिल्पावर कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। नंदी महाराज पण खूप जास्त जुने आहेत आणि पाहून खूप मन प्रसन्न होईल। ही समाधी भारती बाबाची, भारती बाबा, भारती बाबा समाधी। ह्याची जर लेकरू इकडून तिकडे गेलं तर ह्याची भैरव असा हे ते निघून गेला, चल भाग जातो।